हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. तर बघा, इथं होता आज म्हणजे सर्वजण कामाला गेलेले होते आणि घरी फक्त मग मी आणि विरू दादा स्कूलला गेलेला होता. आणि मग काम आवरलं, सर्व आवरून मग मग म्हटलं चला थोडासा व्हिडिओ शूट करूया. कालपासनं 2-3 दिवसापासून व्हिडिओ काय टाकलाच नाही, कारण टाईमच नाही भेटत. विरूचा स्कूल, परत आरूला बघायचा, काही घरचे कामं असतात, भरपूर कामं असतं. काल तर म्हणजे आम्हाला काल खूप उशीर झाला होता. काल म्हणजे 2-3 वाजले होते मला काम आवरण्यासाठी फक्त. मग त्यानंतर मग काही व्हिडिओ शूट करायचे होते. मग म्हटलं मग नाही घेतला मग काल मी व्हिडिओ. मग म्हटलं चला आज घेऊया आपण. आता काही नाही, अजून पण काम बाकी येत, म्हटलं थोडासा घेऊया आपण. तरी तर आरू खेळत होते, तरी तर आरूचं खेळायचं चाललं होतं. आणि मग मी तिच्यापाशीच बसलेली होती, कारण की आरू ना म्हणजे सोफ्यावर चढायचं, परत मग तिकडं गाडीवर चढणार, किंवा मग ते टी व्हीपाशी पण जाते ती, त्यामुळं भीती वाटते. त्यामुळे तिला एकट्याला नाहीच बसवत आम्ही. म्हणजे मी तिला ठेवून आहे ना बाकीचे काम पण करू शकते, पण ती ना म्हणजे 5 मिनिटात इतक्यात पुढच्या हॉलमध्ये येते, इतक्यात बेडरूममध्ये कुठं पण पळते. नाही तर ती सायकल आहे ना, सायकलच्या मागे जाऊन बसते, मग ती सायकल पुढून वरती होती. आणि बघितलं लगेच व्हिडिओ जर काढताना तिने मला बघितलं ना, मग तो लगेच मोबाईल हिसकून घेते माझ्या हातातनं. त्यामुळे जास्त मोबाईल पण म्हणजे असं व्हिडिओ पण नाही घेता येत. आणि आमची इथं असं आहे, मला आहे ना व्हिडिओ जर समजा मी टाकायला गेली ना, तर अपलोडिंगसाठी मला 2-3 तास लागतात. जास्त जर मोठा व्हिडिओ घेतला तर भरपूर टाईम, कारण आम्ही म्हणजे गावाकडे राहतो ना, त्यामुळे इथे ना जशी फुल रेंज नाही भेटत. त्यामुळे ना म्हटलं मग थोडे छोटे सध्या जेव्हा सुरुवात आहे माझी ही व्हिडिओ काढण्याची, तर म्हटलं मग थोडे आपण सुरुवातीला छोटे घेऊया. मग नंतर जशी जशी सवय होईल तसे मग मोठे व्हिडिओ मी टाकत जाईल. आणि हो, प्लीज मला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईकही करा. आणि इथे ना मग म्हटलं आता आरू खेळते, तर बघा तिच्याकडे आहे ना म्हणजे विरूची ही जुनी नोटबुक आहे आणि ना पेन्सिल. तिला जर हे दिलं ना, कमीत कमी अर्धा तास तरी समजा ती खेळून जाते. एवढ्यासोबत तिचं चालू असतं थोडं. आणि विरू दादा जर असला ना, मग ती भरपूर वेळ खेळते, कारण की विरूचा होमवर्क चालू असतो आणि तिला जर ही नोटबुक दिली त्याच्यापाशी ती बसलेली असली तर खूप छान अशी खेळते ती त्याच्यापाशी. आणि पण आहे ना, विरू दादा स्कूलला गेलेला असला की मग मला एक काम जास्त कमी करावं लागतं, म्हणजे दिदीला सांभाळायचं एक काम जास्त वाढतं. आणि मग विरू दादा असला की मग काही टेन्शन नाही, मी सर्व काम हळूहळू आवरते. मग तो तिला बघतो, सर्व बघतो तो तिला म्हणजे सर्व. तर म्हणजे मी जितकं लक्ष ठेवते त्याच्यापेक्षा जास्त म्हटलं तरी चालेल. तो दिदी नुसती कुठं पळाली लगेच आई दिदू गेली, आई दिदू इकडे गेली, आई तिकडे गेली, त्याचा दिवसभर चालूच असतं घरी असल्यावर. आणि ह्या बघा आमचा हा हॉल आहे. आणि आता विरू नाही आहे म्हणून थोडंसं जरासं कमी पसारा आहे. विरू जर असला ना तर पूर्ण हॉलमध्ये पसारा असतो, म्हणजे असा एकही जागा तुम्हाला अशी खाली दिसणार नाही. सोफ्यावरची कवर वगैरे तो सगळं खाली फेकतो, म्हणजे खेळायच्या वेळेस. पण मुलं असल्यावर थोडंफार असतोच म्हणा पसारा, ते चालूच असतं. मग मी झोपले की आवरा, ते झोपलेले असले की आवरा. आणि ही आई आमच्या आरूची डुग्गी, आरू तिला बाळ म्हणते, बाळ. आणि ती जर आरू जर झोपलेली असली समजा, म्हणजे अशी खेळत असली आणि तिच्या डुग्गीला जर दिलं ना तिच्यापाशी, तर लगेच तिला खाली फेकून देते. माझं आहे म्हणती, माझं. आणि हे बघा आता अशी गाडीवर चढते ती. आणि गाडीवर म्हणजे तिला उतरता पण येतं, पण गाडीवर चढली का तिला जर भीती वाटली ना, मग जोरजोरात रडते लगेच. म्हणजे मला उतरव खाली म्हणते. मग त्याच्यामुळं मग तिच्यापाशी थोडा वेळ बसून राहिलेलं ते परवडतं मला. मग थोडा वेळ खेळली का ती, मग ती बघा बरोबर उतरते ती खाली. मग नंतर मग तिकडं जेवणाचं ताट आणि ते तसंच होतं. आणि इथं म्हटलं आता आरूला जेवायला करायचं होतं. मग तिला जेवण करून मग झोपी लावू म्हटलं. मग विरू दादा येतो, मग विरू दादाचं जेवण. दिवसभर म्हणजे काम चालूच असतं, एक झालं की ते झालं की ते. हे बघ एवढे भांडी होती, मला भांडे घासायची होती जेवणाची आणि फरच्या पुसायच्या. बाकीचं आवरलेलं आहे, पण मग तेच मेन काम असतं, फरच्या पुसणं, भांडे घासणं. नंतर मग चहा करा, दिवसभर चालूच असतं. आणि इथं आरूला मी म्हटली की दादा आला दादा, तर ती लगेच आहे ना अशी वरती जाऊन लगेच बघते तर खिडकीतनं दादा आला की दादा तिला आल्या ना खिडकीतनंच आवाज येतो, दिदू दिदू. ती झोपलेली असली तरी तो आल्या पहिल्यांदा तिलाच आवाज येतो, मला नाही आवाज येत, तो तिलाच आवाज येतो.
आणि तो जाताना सांगून जातो मला, आई आज दिदूला मी तो झोपी लावून दे, म्हणजे मी आली की मग मला तिच्यासोबत खेळायला. आणि इथं मग आरूचं बघा मोबाईल, मग खूप वेळ झाला ना, मग तिला मोबाईलच दिला नाही का, मग बघ कशी रडते लगेच मोबाईल. आणि ही स्टाईल आहे आमच्या आरूची झोपण्याची. तुम्ही सांगा तुमचा पण इथं म्हणजे बाळ असेल लहान बाळ तर ते असं झोपतं का? मधून आला आहे आणि दिदूची आणि दादाची मस्ती, आमच्या दादाची आणि दिदूची मस्ती बघायची का तुम्हाला? कुकू कोण आहे बाई? दादी तुला पॅन्ट नीट घालणार. दादाला पा दे, पा दे पा दे, पा दे दादाची पा घे. हे पडशील. केव्हाची झोपलेली होती. आता विरोधात आत्ताच आला आमचा. विरोधात स्कूलमधून आल्या तिने फक्त त्याचा आवाज ऐकला लगेच उठली ती फक्त विरोधात स्कूलमध्ये गेला की तोपर्यंत झोपते. विरोधात 3 वाजता आला की आमची दिदूबाई लगेच खेळायला लागते त्याच्यासोबत. दीद हे पडेल विरू. कुठे चालली तू? चालली आता खेळ. दिदो काय ए दाती मशीन घेतलं बघ तिने. दे इकडे दे मला दे बा दे इकडे दे. गुड गर्ल, आमची गुड गर्ल आरू. लगेच देते आमची आरू, काही मागितलं की लगेच देते आमची आरू. लय हुशार आहे. दे दादाला दे बाई. तू दादाची आहे ना? तू दादाची आहे पप्पाची आहे तू. आरू तू पप्पाची आहे तू. आले पप्पा नाही आले. तू पप्पाची का? तू पप्पाची आता बघा बरं का ती तिथून त्या बास्केटवर जाऊन बसते बघा. नाही आली. चल बा. हे बघा मी आज सर्व आवरून झालेलं आहे. आता त्याला जेवायला देते. दिदूला काहीतरी खायला बनवायचं आणि मग काही चहा पाणी वगैरे आपलं चला आजचा ब्लॉग इथपर्यंत. भेटूया आपण उद्या. चला बाय, टेक केअर, काळजी घ्या.